Hi everybody, Santosh here. Today I am going to deliver my 8th lecture on the hydrology, and that deals with again MCQs, fill in the blanks, and also true and false, which is essential for the degree as well as diploma level students for their particular online examinations or the college examinations. Okay, so before starting my lecture, today also I am going to give you tell you one inspirational story regarding competitive examinations in Marathi. So, I again request you to listen it carefully and then I will continue my lecture. Okay. तर गोष्ट अशी आहे मित्रांनो, तुम्ही एम पी एस सी मेन्सचा अभ्यास करताय खरं तर, आणि सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षा कधी होणार आहे किंवा परीक्षा कशी होईल हे काहीच सांगता येत नाही आहे. पण परीक्षा होणार आहे नक्की, परंतु तुमच्या आजूबाजूचे घटक जे नकारार्थी असतील किंवा तुमच्या आजूबाजूचे मित्र इतर ब्रांचचे ते तुम्हाला सांगत असतील, "अरे मित्रा, कशाला अभ्यास करतोस एवढा? जाऊ दे की आता परीक्षा होईल का नाही सांगता येत नाही. कशाला एवढा अभ्यास करतोस? त्यापेक्षा गुमानं कुठली तरी नोकरी पकड आणि नोकरी कर." परंतु तुम्ही खचून न जाण्यासाठी आणि एम पी एस सीचा अभ्यास झोकात चालू ठेवण्यासाठी मी ही गोष्ट ठेवणार आहे. कारण आम्हालाही आमच्या वेळेस अशाच बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की एम पी एस सी पास होणं कठीण आहे. एम पी एस सी 3दा पुढं पण गेली होती. त्यामुळे एम पी एस सी वेळेत होणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही उगीचच एम पी एस सीच्या नादाला लागू नका, असंही बऱ्याच जणांनी सांगितलं. परंतु आम्ही एम पी एस सीचा नाद केला आणि तो नाद केल्यामुळं आज आम्ही कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता या पदावर सर्वजण कार्यरत आहोत. त्यामुळं तुम्हीही तुमची जिद्द सोडून अभ्यास चालू ठेवावा, यासाठी हा गोष्टींचा प्रपंच. गोष्ट अशी आहे की एका जंगलात तलावाशेजारी बरेच बेडूक राहत असतात किंवा बेडकांचा कळप राहत असतो आणि हे बेडूक अगदी गुण्यागोविंदाने राहत असतात. पावसाचे दिवस चालू होतात. तुम्हाला माहीत आहे पावसाच्या दिवसात बेडूक अतिशय आनंदी असतो आणि तिथे एक मोठा खड्डा असतो. त्या खड्ड्यात पाणी भरतं पावसाचं आणि 2 बेडूक खेळता खेळता अचानक त्या खड्ड्यात उडी मारतात आणि खड्ड्यात उडी मारल्यानंतर कालांतराने थोडं पाणी कमी होतं आणि त्या बेडकांना वर येता येत नाही. बाकीचे बेडूक आजूबाजूला जमतात आणि ते 2 बेडूक जीवाच्या आकांतानं वर उडी मारून त्या खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना काही यश येत नाही. बाकीचे काठावर जमलेले त्या खड्ड्याच्या काठावर बसलेले बेडूक, काही उडाणटप्पू बेडूक, काही आगाऊ बेडूक, काही बुजुर्ग बेडूक हे त्या बेडकांना सांगायला लागतात, "अरे खड्डा फार खोल आहे, त्यामुळे तुम्ही उडी मारली तरी इथपर्यंत येऊ शकणार नाही. तेवढी तेवढी ताकद तुमच्यात नाही आहे किंवा तुम्ही तेवढे प्रयत्न कशाला करताय?" परंतु त्या बेडकांनी उड्या मारणं कंटिन्यू ठेवलं दोघांनी. पण दोघांमधला एक बेडूक नंतर उडी मारेनासा झाला आणि उडी न मारल्यामुळं किंवा थोड्या वेळानं तो खालीच तसा पडून राहिला आणि त्याने प्रचंड आधी मेहनत घेतली होती उड्या मारण्यात. त्यामुळे त्याला त्रास पण झाला आणि नैराश्याच्या गर्तेत तो गेला आणि नैराश्यानं तो मरून गेला. परंतु दुसऱ्या बेडकाने मात्र आपलं उडी मारणं चालू ठेवलं होतं. तो मारतच होता उड्या आपल्या. त्याने काही पहिल्या बेडकाकडे बघितलं नाही की जो खाली पडलेला आहे. त्याने उड्या मारणं चालू ठेवलं, परंतु त्याला काही यश येत नव्हतं. परंतु अगदी जीवाच्या आकांताने शेवटी त्याने 2-4 उड्या इतक्या जोरात मारल्या, तर त्या शेवटच्या उडीत मात्र त्याला यश आलं आणि तो मात्र खड्ड्याच्या काठावर येऊन पडला आणि उठला. तो उठल्याबरोबर बाकीच्या बेडकांना नवल वाटलं. बाकीचे बेडूक त्याला विचारू लागले, "अरे तू एवढी उंच उडी कशी काय मारलीस? तू कसं काय बाहेर आलास? तो पहिला तर तुझा मित्र तसाच पडला आहे आतमध्ये, बहुतेक तो गतप्राण झाला असावा. तू कसं काय बाहेर आलास?" तेव्हा त्या बेडकाला ऐकूच येत नव्हतं. त्या बेडकाने त्यांना खुणवाऱ्यांनी सांगितलं, हातवाऱ्यांनी किंवा त्यांच्या भाषेत सांगितलं की "मी बाबा बहिरा आहे. मला तुम्ही बोललेलं काहीच ऐकू आलं नाही. मला वाटलं की तुम्ही बाहेर आनंदाने आम्हाला चीअर अप करताय, ओरडताय की लवकर या, लवकर या, बाहेर उड्या मारा, पटपट उड्या मारा. आणि मला वाटलं की तुम्ही एवढे मला चीअर अप करताय तर मी उड्या मारणं क्रमप्राप्त आहे आणि त्या जिद्दीने मी उडी मारून आता या बाहेर पडलो आहे." म्हणजेच
ह्या गोष्टीतनं घेण्यासारखं काय आहे की तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास करताय, परंतु अभ्यास करताना आजूबाजूचे नकारार्थी घटक तुम्हाला सांगताय की तुम्ही उडी मारू शकणार नाहीत किंवा तुम्ही एम पी एस सी पास होऊ शकणार नाही किंवा एम पी एस सी अवघड आहे, ती तुमच्या बस की बात नाही आहे. तर हे सगळं विसरून जावा. तुम्ही तुमच्या झोकात, तुमच्या तालात, तुमच्या नादात तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि बघा, तुम्ही अभ्यास जर मनापासून केलात आणि इतरांकडे जर अजिबात जास्त लक्ष दिलं नाही, तर मी निश्चित तुम्हाला सांगतो की तुम्ही या एम पी एस सीच्या प्रयत्नात पास होऊन शासकीय सेवेत अधिकारी म्हणून रुजू व्हाल, यात काही शंकाच नाही आहे. परंतु तुम्हाला काहीतरी स्फूर्ती मिळावी, तुमच्यात काहीतरी प्रेरणा जागी व्हावी, या निमित्ताने हा गोष्टींचा प्रपंच. तर आता मी माझं 8वं लेक्चर चालू करतो. आय विल कंटिन्यू माय 8th लेक्चर which deals with the MCQs and also true and false and fill in the blanks. The first MCQ is extending above the water table a distance usually ranging about 0.3 meter to 3 meter depending principally upon texture is a zone called as a, that zone is nothing but the capillary fringe. You know that it is near the root of plants and trees. Then second, Horton has suggested a mathematical form by which infiltration capacity curve is generally represented is given by. We studied this infiltration capacity curve given by Horton in infiltration chapter, and it is given by a mathematical equation F is equal to Fc plus into bracket F0 minus Fc bracket complete e raised to minus kt, and that is the Horton's equation. All other equations are wrong. And IC equation represents a straight line having m value. That m value is minus 1 divided by k log of base 10 raised to e. Then next MCQ is humidity. Humidity can be measured by psychometer and also hygrometer. So both is the most appropriate and correct answer. A cloud generally consisting of particles of ice and small droplets of water having a diameter of about 40 micron. You must remember that 40 micron. And the usual size of raindrops are 500 to 4000 microns. You must remember that 40 micron is the small droplets of water having diameter, but the usual size of raindrop is 500 to 4000 microns. Indian Meteorological Department uses standard non-recording rain gauge. It uses standard non-recording rain gauge. In India, recording of rainfall is done at 8 am, not 8 pm. It is at 8 am. India rainfall cycle period is to be taken about 35 years. The rainfall cycle period is studied for 35 years. Compactness coefficient is given by formula P divided by 2 into bracket pi. Pi is nothing but the 3.14 pi a raised to 1 by 2. That is the first. A is the correct answer. A unit hydrograph is a hydrograph of a rainstorm of a specified duration and a real pattern. Real pattern is important, resulting in a runoff of 25 millimeter or 25 millimeter is the correct answer. It is given in millimeter. Which method is generally used for extrapolating flood of any long range frequency values? Long range frequency means Gumbel method. Gumbel's method is the correct answer. While designing a dam reservoir, an engineer may foresee a design flood which may occur once in a 500 years. For dam reservoir, 500 years values or design flood is considered. In California, or y is equal to AB method, B is the ranking of the flood. Y is equal to AB. The small b means the ranking of flood in California method. Then we will study about the fill in the blanks, which is useful for degree as well as diploma level examinations, as well as for GATE also, and as well as for multiple choice questions also. Hydrograph is a plot of discharge and time or runoff and time. The maximum rate at which soil in any given condition is capable of absorbing water is called as the infiltration capacity, IC. Equivalent moisture is the water retained by saturated soil after being centrifuged by a centrifugal force of 1000 times that of gravity. That is the centrifugal force 1000 times that of gravity. The instrument used for artificial rain is called as a
rain simulator. Relative humidity is defined as the ratio of actual vapor pressure to the saturated or saturation vapor pressure at the same temperature. That is relative humidity. Sapeksha Adrata. When average annual precipitation at any of the three stations differ from that at the station in question by more than 10%, the normal ratio method is used. That proportion or normal ratio method is used. We described one analytical example also for that. The ratio of actual rainfall in a given particular year at given place to the normal rainfall of that place is known as an index of wetness. Isoheights are the contours of equal rainfall. We studied one analytical example of isoheights also, and we studied that method also. Runoff. Runoff is defined as the portion of precipitation that makes its way towards the river or ocean. That is useful water which makes way towards the river, ocean or a stream. The IC curve, that is infiltration capacity curve, is superimposed on the rainfall intensity pattern. The resultant amount will represent nothing but the runoff. We studied that. Unit storms are therefore not the storms of same duration, but they are the storms of the like durations. A flood having an average frequency of 20 years can be designated as 5% chance of flood. 5% chance of flood. Bernard's distribution graph is a plot of time on x-axis. Time is always plotted on x-axis. True and false. In summer season, the value of infiltration capacity goes up. It is very true sentence. When SRO is 0, that surface runoff is 0, the runoff is equal to the groundwater flow. True. Because surface runoff is 0, then all water goes to the ground, then the statement is true. Cyclonic precipitation is caused by lifting of an air mass due to pressure difference. Yes, it is true. We discussed in earlier MCQs also. Convective precipitation is due to upward movement of air that is warmer than its surrounding. It is true. That is convective precipitation. Orographic precipitation is caused by air masses which strikes some natural topographic barriers like mountain. It is true. Non-recording rain gauges are mostly widely used in India. Yes, it is true. Recording type of gauges represent the cumulative rain. That is true. Snowfall is generally measured by recording type of rain gauge. False. Snowfall is not measured by that gauges. In Thiesen's mean, it is name itself indicates Thiesen's means or Thiesen's polygon method. The entire area is divided into series of rectangles. Wrong. It is divided into series of polygons by joining the rain gauge stations. Stout method is generally used in order to correct the observed measurements. It is true. Stout method. If the distribution coefficient is more, it means the rain is more uniformly distributed. False. Runoff volumes are generally computed for large areas by using infiltration indices. That is true. Infiltration indices is used for large areas. Unit hydrograph cannot give precise results and should not be used for areas larger than 8,000 square kilometer. That is true. Unit hydrograph is the best method for predicting the magnitude of a flood of given frequency on a certain basin. It is true. The limitation of unit hydrograph method is overcome by probability method or Gumbel's method. That is true. And for more details and notes, you may please contact my administrator or you can email me. And once again, I am thanking you for subscribing my channel, and again requesting the people, engineers, students or my well-wishers and all others to subscribe my channel to get the ideas clear about the civil engineering and also to get some more marks in competitive type of examinations and degree and diploma level examinations. Till then, bye bye. I am going to start my new series of lectures on the highway probability, so you don't miss my further lectures and press bell icon for my further notifications. Till then, bye bye. See you. Bye. Good night.